नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील कविता क्रमांक 12 पुन्हा एकदा या कवितेचे प्रश्न पाहणार आहोत. कोणकोणते प्रश्न या कवितेतून आपल्याला येऊ शकतात? पर्यायी शब्द लिहा. पर्यायी शब्द म्हणजे काय? समानार्थी शब्द. रक्त, रुधिर, रुधिरचा समानार्थी शब्द आहे रक्त. हाक म्हणजे पुकार, एकवार म्हणजे एकदा, चकाकणे म्हणजे चमकणे. पुन्हा एकदा कोण चमकावे असे कवयित्रीला वाटते. पुन्हा एकदा वीज चमकावी असे कवयित्रीला वाटते. किंवा पुन्हा एकदा पिंगा घालीत कोण यावे, पुन्हा एकदा पिंगा घालीत पावसाच्या सरी याव्यात. बेभान कोण व्हावे असे कवयित्रीला वाटते. पावसाच्या सरी बेभान व्हाव्यात असे कवयित्रीला वाटते. पिंगा घालणाऱ्या कोण? तर एका शब्दात उत्तर लिहिण्यासाठी तुम्ही लिहू शकता पावसाच्या सरी. त्यानंतर मोठे प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसे एखादा प्रश्न, क्रांती आपोआप होत नाही तर ती घडवून आणावी लागते, यावर तुमचं मत लिहा. तर तुमचे मत लिहित असताना, तुम्ही कोणत्याही प्रश्नाची उत्तराची सुरुवात करत असताना तुम्ही थोडासा कवितेचा, ज्या कवितेतून तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, पहिल्या पॅसेजमध्ये तुम्ही त्या कवितेवर आधारित प्रस्तावनेमधून थोडक्यात 2 लाईन लिहा. पुन्हा एकदा या कवितेमध्ये प्रतिमा इंगोले यांनी नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन केलेले आहे. आणि मग दुसऱ्या उतार्यापासून जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर लिहा. क्रांती जरी आपोआप घडत नसली, होत नसली तरी ती घडवून आणावी लागते, किंवा तशी परिस्थिती, ती घडण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करावी लागते. समाजामध्ये, देशामध्ये बदल घडण्याचे सामर्थ्य हे क्रांतीमध्ये आहे. आणि ती घडवून आणण्यासाठी समाजामध्ये कोणत्या तरी एका व्यक्तीने पुढाकार घ्यावा लागतो. मग ती व्यक्ती कोणत्याही स्वरूपामध्ये आपले विचार मांडू शकते. लिखित स्वरूपामध्ये मांडू शकते, वाचन करून लोकांमध्ये मांडू शकते, किंवा तत्कालीन लोकांमध्ये तत्कालीन रूढी परंपरा याविषयी लोकांमध्ये तिटकारा, एक निराशा असते. जनता आपल्यावर होत असलेले अन्याय असतील, अत्याचार असतील, याविरुद्ध जागृत होत असते. याला पण आपण क्रांती म्हणतो. हे गोष्टी क्रांतीसाठी आपल्याला पुढे प्रोत्साहित करू शकतात, किंवा हे विचार आपण पुढे क्रांतीसाठी मांडू शकतो. जसं एक उदाहरण दिलं आहे, केसरीमध्ये लोकमान्य टिळकांचे लेख वाचून लोक इंग्रजांविरुद्ध चिडून उठले होते. अशी क्रांती म्हणजे आपल्या लिखाणातून सुद्धा आपण समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करू शकतो. वाचनातून आपण समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून क्रांती ही आपोआप होत नसते, तर ती घडवून आणावी लागते. एखाद्या चांगल्या विचारांसाठी कुणाला तरी स्वतःला पुढे यावं लागतं, एखाद्या व्यक्तीला पुढे यावं लागतं, आणि नंतर ही क्रांती घडते. असं उत्तर या प्रश्नाचं तुम्ही लिहू शकता. किंवा अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या कवितेतून विचारला जाऊ शकतो, की आपल्या देशामध्ये शांती निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हाला वाटते, हे तुमच्या शब्दात लिहा. पुन्हा आपण कोणत्याही स्वमत हा प्रश्न तुम्ही जेव्हा लिहिता, कवितेचा प्रश्न लिहा, पाठाचा प्रश्न लिहा, त्यासाठी तुम्ही पहिल्या उतार्यामध्ये शक्यतो प्रस्तावनेवरून मुद्दे लिहा आणि नंतर दुसऱ्या उतार्यावर तुमचं उत्तर चालू करा. आज आपल्या देशात भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, स्त्री शोषण, बालशोषण असे अनेक प्रकार घडतात देशामध्ये. त्यामुळे अशांतीचं वातावरण निर्माण होतं. आणि पुन्हा एकदा यासाठी क्रांती घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे. देशामध्ये वाढत चाललेली अराजकता, अंधाधुंदी कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे आपण आपले कर्तव्य करणं गरजेचं आहे. संविधानाच्या विरोधात कार्य करत असलेल्या लोकांना पकडून पोलिसांपर्यंत दिले पाहिजे. देशसेवेचे बाळकडू सर्वांनी प्राशन केले पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून पुन्हा एकदा अभियान चालवले पाहिजे.
कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण स्वतःपासून आधी सुरुवात केली पाहिजे. चांगले कार्य करण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. हळूहळू समाजात बदल घडू शकतो असे विचार आपण ठेवले पाहिजेत. स्वतःच्या मताने तुम्ही स्वतःचं मत लिहू शकता. तुमचे विचार काय आहेत यावर आधारित तुमचे विचारसुद्धा तुम्ही लिहू शकता. वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तींची उदाहरणं देऊन ते अजून स्पष्ट करून देऊ शकता. यासाठी तुम्हाला वाचन महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या व्यक्तींची पुस्तकं वाचणं महत्त्वाचं आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर असे स्वमत आधारित प्रश्न जेव्हा विचारले जातात यासाठी अवांतर वाचनसुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर हे वाचन करणंसुद्धा, वेगवेगळ्या व्यक्ती वाचणं, त्यांची पुस्तकं वाचणं, हे सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतं कोणत्याही प्रश्नांची उत्तरं लिहित असताना. तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही अभ्यास करत असताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करा. प्रश्न उत्तरं सोपी आहेत. या कवितेची उत्तरं प्रश्न सोपे आहेत. फक्त स्वमतसाठी तुम्हाला थोडंसं अभ्यास करावा लागेल. अवांतर वाचन करावं लागेल. तर ते तुम्ही केलं तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितपणे लिहिता येतील. धन्यवाद.